प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपचे उमेदवार नागेश ताकमोगे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव हत्तुरे आणि काँग्रेसचे उमेदवार विजयकुमार हत्तुरे यांच्या उमेदवारी अर्जावरती हरकत नोंदवली असून त्यांनी या प्रकरणी हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये दाद सुद्धा मागितली आहे। प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपचे उमेदवार नागेश ताकमोगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार वैभव हत्तुरे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयकुमार हत्तुरे यांच्या उमेदवारी अर्जांवर हरकत नोंदवली असून त्यांनी या प्रकरणी कोल्हापूरच्या खंडपीठात दाद मागितली आहे। नागेश ताकमोगे यांनी केलेल्या हरकतीनुसार वैभव हत्तुरे आणि विजयकुमार हत्तुरे यांनी सादर केलेलं लिंगायत कोष्टी जातीचं प्रमाणपत्र वैध नसून नियमबाह्य असल्याचा दावा करण्यात आला आहे। संबंधित प्रमाणपत्रांच्या आधारे दाखल करण्यात आलेले उमेदवारी अर्ज अवैध ठरवावेत अशी मागणी त्यांनी केली होती। या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली होती, मात्र त्या निर्णयाविरोधात समाधान न झाल्यानं नागेश ताकमोगे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे। याचिकेत हत्तुरे बंधूंनी सादर केलेल्या जातीच्या प्रमाणपत्रांची कायदेशीर वैधता तपासण्याची तसंच त्यांचे उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवडणूक प्रक्रियेत नियमांचं पालन होणं आवश्यक असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे। दरम्यान संबंधित उमेदवारांकडून या आरोपांबाबत न्यायालयीन पातळीवर भूमिका मांडली जाणार असून न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर पुढील निवडणूक प्रक्रिया अवलंबून राहणार आहे।